नमस्ते. आज आपण स्टडी करणार आहोत ग्रॅव्हिटेशन. आता ग्रॅव्हिटेशनचा स्टडी करत असताना सर्वात पहिलं जे नाव येतं ते म्हणजे सर आयझॅक न्यूटन. सर आयझॅक न्यूटन यांनी 16th सेंचुरीमध्ये ग्रॅव्हिटेशन ही कॉन्सेप्ट सर्वप्रथम आपल्यासमोर मांडली. त्यामागची हिस्ट्री अशी आहे की सर आयझॅक न्यूटन हे सफरचंदाच्या झाडाखाली झोपले होते आणि त्यावेळेस ते सफरचंद खाली पडले. त्यावेळेस त्यांच्या मनात हा प्रश्न पडला की हे सफरचंद खालीच का पडले, वरती का गेले नाहीत, या साईडला का गेले नाहीत किंवा त्या साईडला का गेले नाहीत, यासारखे प्रश्न त्यांना पडले. मग बेसिकशी आयडिया अशी आली त्यांच्या डोक्यामध्ये, जर सफरचंद खाली येत असेल तर त्याला कोणतरी खाली ओढत असेल. ओके, ही जी आयडिया आहे या आयडियालाच त्यांनी काय म्हटलं, ग्रॅव्हिटेशन असं नाव दिलं. म्हणजे काय इमॅजिन केलं त्यांनी, आपण या पृथ्वीवर आहे तर ही पृथ्वी कदाचित या ऑब्जेक्टला कुठं ओढत असेल, खाली ओढत असेल. आणि या गोष्टीलाच त्यांनी काय म्हटलं, ग्रॅव्हिटेशन असं म्हटलं. पण त्यानंतर त्यांनी ग्रॅव्हिटेशनवर खूप सारी माहिती घेतली आणि त्यांच्यानंतर असं लक्षात आलं, एक टर्म त्यांनी एक्सप्लेन केली, ती म्हणजे फोर्स. ओके, तर फोर्स पहिल्यांदा समजून घेऊ आपण, फोर्स काय असतो, त्यानंतर आपण ग्रॅव्हिटेशन समजून घेऊ. तर अरिस्टॉटल नावाचे एक वैज्ञानिक होते. अरिस्टॉटल, त्यांना आपण वैज्ञानिक म्हणू शकतो किंवा एक फिलॉसॉफर म्हणू शकतो. यांनी काय केलं, तर यांनी आपल्याला फोर्स या कॉन्सेप्ट बद्दल पहिल्यांदा माहिती दिली. अरिस्टॉटलचं असं म्हणणं होतं की एखाद्या ऑब्जेक्टला जर आपल्याला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी न्यायचं असेल, म्हणजे या ठिकाणावरून या ठिकाणी न्यायचं असेल, तर त्याला कंटिन्युअसली फोर्स अप्लाय करायला. मग हा फोर्स आहे काय, तर जनरल भाषेमध्ये आपण 5वी किंवा 6वीच्या क्लासमध्ये ऑलरेडी स्टडी केलेला आहे. फोर्स म्हणजे काय, एखाद्या गोष्टीला सिंपल लँग्वेजमध्ये पुश करणं और पुल करणं, ढकलणे किंवा ओढणे, यालाच आपण काय म्हणतोय, फोर्स असं म्हणतो. मग ह्या फोर्सचे खूप सारे टाईप पाहिले आपण, फोर्सचे टाईप पाहिले. त्यामध्ये आपण असं पाहिलं की एखाद्या मशीनने जर त्याला ओढलं तर आपण त्याला मेकॅनिकल फोर्स म्हणणार, जर ग्रॅव्हिटीने ओढलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणणार, जर एखाद्या मॅग्नेटने त्याला पुल केलं किंवा पुश केलं तर त्याला आपण मॅग्नेटिक फोर्स असं म्हणणार. तसेच फोर्स म्हणजे काय, पुश और पुल, हे आपण पाहिलं. फोर्सचे टाईप पाहिले. आता तसाच एक फोर्स आपण 10वी मध्ये शिकणार आहे, त्याचं नाव आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, सिंपल मध्ये आपण इंट्रोडक्शन केलं की ग्रॅव्हिटेशनल काय आहे, तर ग्रॅव्हिटेशनल एक प्रकारचा फोर्स आहे. आता हा फोर्स कुणामुळे लागला जातो, तर हा फोर्स अर्थमुळे लागतो. मग हा फोर्स फक्त अर्थमुळेच लागतो का, तर याचा आन्सर आहे नाही. ग्रॅव्हिटेशन हा फोर्स जो आहे, ह्या जगामधल्या जेवढ्या काय ऑब्जेक्ट आहेत ते एकमेकांवर जो फोर्स लावतात, एकमेकांना जो अट्रॅक्ट करतात, त्याला आपण म्हणतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, तर आपण चॅप्टरला सुरुवात करू. ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, तर ग्रॅव्हिटेशन म्हणजे एक टाईपचा फोर्स आहे. इट इज अ फोर्स. ओके, ग्रॅव्हिटेशन काय आहे, तर एक प्रकारचा फोर्स आहे. हा कसला फोर्स आहे, अट्रॅक्ट करतोय का रिपेल करतोय, तर आन्सर मिळतंय, हा जो फोर्स आहे तो फक्त ऑब्जेक्टला काय करतोय, अट्रॅक्ट करतोय. मग हा काय फोर्स आहे, अट्रॅक्टिव्ह. कसा फोर्स आहे, अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. नंतर हा फोर्स कुणामध्ये लागतोय, तर युनिव्हर्स मधल्या प्रत्येक ऑब्जेक्ट मध्ये हा फोर्स लागतोय. म्हणजे कुठं जरी असेल, कोणतेही ऑब्जेक्ट असतील तर या 2 ऑब्जेक्ट मध्ये हा फोर्स लागतोय किंवा त्यापेक्षा जास्त ऑब्जेक्ट मध्ये हा फोर्स लागतो. तर हा फोर्स काय असतो, 2 or more ऑब्जेक्ट वर काय होतोय, हा ऍक्ट होतो. तिसरी गोष्ट, हा फोर्स कसा आहे, वीक आहे का स्ट्रॉंग आहे, तर आन्सर भेटते, हा फोर्स वीक आहे. जर बघा, सपोज हा एखादा ऑब्जेक्ट आहे, इथं डस्टर आहे, मी त्याला उचलतोय, सहज उचलतोय का, तर हा जो फोर्स आहे हा मस्क्युलर फोर्स पेक्षा काय वाटतोय, वीक वाटतोय. हा फोर्स कसा आहे, वीक आहे. त्यानंतर आपण असं पाहिलं की हा फोर्स कुठपर्यंत ऍक्ट होतो, तर हा लॉंग डिस्टन्स पर्यंत ऍक्ट होतो. ओके, याचं जर आपण रेंज पाहिली तर ती कशी आहे, लॉंग आहे. ओके, तर आज आपण काय शिकलो, व्हॉट इज ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन काय आहे, फोर्स आहे. हा फोर्स कोणामध्ये लागतो, तर डिफरंट टाईपच्या ऑब्जेक्ट मध्ये लागतो. हा फोर्स कसा आहे, अट्रॅक्टिव्ह आहे का रिपेल्सिव्ह आहे, तर आन्सर मिळाला, हा फोर्स आहे अट्रॅक्टिव्ह आहे. त्यानंतर आपण काय पाहिलं की याची हा जो फोर्स आहे तो वीक आहे का स्ट्रॉंग आहे, तर आन्सर मिळालं वीक आहे. आणि याची जी रेंज आहे ती कशी आहे, लॉंग रेंज फोर्स आहे. नमस्ते.